महायुतीच्या महामंत्रिमंडळाचा शपथविधी हा नुकताच पार पडलाय। या मंत्रिमंडळात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, ज्यात अनेक चेहरे हे नव्याने मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं। तीनही पक्षातील मंत्रिपद न मिळालेले अनेक दिग्गज नेते नाराज आहेत, पण त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र आपली तीव्र नाराजी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर ठळकपणे व्यक्त केली। तर शेवटच्या क्षणापर्यंत छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित असताना मात्र त्यांचा ऐनवेळी पत्ता कट करण्यात का आला? आता छगन भुजबळ हे अजितदादांची साथ सोडणार असल्याचं बोललं जातंय, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे। अशातच या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी छगन भुजबळ यांची पुढची दिशा काय असणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे भुजबळांची घर वापसी होणार का? या सगळ्याच गोष्टींचा आढावा सविस्तरपणे घेऊयात। नमस्कार, मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी। नुकतंच भुजबळांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बोलत असताना एक मोठं विधान केलं आणि त्यातूनच चर्चांना पेव फुटलं। ते विधान होतं, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। असं असतानाच आता याचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। पण मंत्रिपदी वर्णी न लागल्याने नाराज झालेले भुजबळ हे आता अजितदादांना सोडचिठ्ठी देणार अशीच एकंदर चिन्ह त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसून येते। आता नेमकं काय काय घडलं ते तुम्हाला सांगतो। भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात यंदा स्थान दिलं गेलं नाही, त्यानंतर ते नाराज झाले आणि थेट त्यांनी नागपूर सोडण्याचा निर्णय घेतला। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला मी जाणार नाही असा मोठा निर्णय भुजबळांनी जाहीर केला आणि बुधवारी त्यांनी आपल्या समर्थकांचा नाशिकमध्ये एक मेळावा बोलवलाय, ज्यामध्ये राज्यभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यात आता भुजबळ नेमका कोणता मोठा निर्णय जाहीर करणार आहेत याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेले आहेत। छगन भुजबळ यांच्या समोर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचा एक पर्याय आहे, पण अजित पवार गटाच्या घड्याळ या चिन्हावर छगन भुजबळ निवडून आले असताना जर त्यांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांची त्या ठिकाणी आमदारकी देखील धोक्यात येऊ शकते। त्यामुळे आता दुसरी शक्यता अशी आहे की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नाराज आमदारांची लॉबिंग करून एकत्रित अजित पवारांना सोडचिठ्ठी देत एक वेगळा निर्णय घ्यायचा। मग तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय असू शकतो किंवा इतर कुठल्या पक्षात जाण्याचा असू शकतो। खरं तर चहू बाजूने छगन भुजबळांची सध्या कोंडी झाली आहे आणि यातून नेमका मार्ग कसा काढायचा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। बुधवारी जो मेळावा बोलावलाय त्यामध्येही या सगळ्या गोष्टींवरती विचारमंथन होईल। भुजबळांनी बोलताना माध्यमांची प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे सांगितलं की मी नाशिकला पोहोचतो, माझे समर्थक, माझे कार्यकर्ते आणि समता परिषदेची लोक या सगळ्यांशी मी चर्चा करतो आणि माझी पुढची भूमिका काय असेल ती मी स्पष्ट करतो। भुजबळांच्या एकंदर बोलण्यावरून त्यांच्या अजितदादांवर असलेला रोष हा काही लपून राहिलेला नाही, कारण त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये ते स्पष्ट म्हणाले की ज्यांनी मला मंत्रिपद दिलं नाही त्यांना विचारा की का दिलं नाही। मी नाराजच आहे, मी अजित पवार यांच्याशी चर्चा केलेली नाही आणि त्याची मला गरज वाटत नाही। मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं तरी भुजबळ संपला नाही। मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मला मिळालं असं म्हणत भुजबळांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी मला डावललं काय आणि मला फेकलं काय, काय फरक पडतो असा उपरोधिक टोला लगावत लाडकी बहीण आणि ओबीसींमुळेच महायुतीला यश मिळाल्याची ही आठवण करून दिली। छगन भुजबळांना 7-8 दिवसांपूर्वीच राज्यसभेवर जाण्याची ऑफर होती, पण त्यावेळी त्यांनी ती ऑफर नाकारली आणि त्यांना राज्यसभेवर जायचं नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। अशी अचानक राज्यसभेची ऑफर आल्याने संशयाची पाल खरं तर तिथेच चुकली होती, पण तरी देखील महायुती सरकारमधील मंत्रिपदाबाबत त्यांच्या नावाची चर्चा ही शेवटपर्यंत होती, पण ऐनवेळी त्यांचं नाव काढण्यात आलं। ज्यावेळी राज्यसभेची ऑफर आली त्यावेळी ती नाकारताना छगन भुजबळांनी असं स्पष्टीकरण दिलं होतं की मागच्या वेळी जेव्हा मी म्हणालो होतो तेव्हा ते ठीक होतं, पण त्यावेळी मला तुम्ही लढलं पाहिजे असं सांगितलं। तुम्ही लढलं नाही तर कसं होणार असं बोलले, त्यामुळे मी लढण्यास तयार झालो आणि आता मी निवडून आलो तर लगेच राज्यसभेवर जाणं म्हणजे माझ्या मतदारांशी विश्वासघात असेल। माझे मतदार रागावणार नाहीत, पण त्यांच्याशी मी प्रतारणा करू शकत नाही। भुजबळांना मंत्रिपद नाकारलं आणि त्यानंतर आता त्याचे पडसाद हे राज्यभर आपल्याला पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी रास्ता रोको होतंय, ओबीसी समाज आक्रमक झालाय, अजित पवारांच्या फोटोला जोडे मारण्याची देखील घटना घडली। संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणालेत की छगन भुजबळ हे जातीय राजकारणाचा बळी ठरले, परंतु ही कर्माची फळं आहेत हे आम्ही पाहतोय। आता राजकारण म्हटलं की टीका प्रतिटीका या सगळ्या गोष्टी आल्याच, पण या सर्व गोष्टींमध्ये अजित पवारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे, कारण भुजबळांची नाराजी आता लपून राहिलेली नाही।
उघडपणे भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्याने आपली नाराजी व्यक्त करत आहेत. त्यातूनच त्यांनी बोलावलेल्या मेळाव्यात ते आता काय नेमका निर्णय घेणार आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला नेमका कोणता मोठा झटका बसणार हे येणारा काळच ठरवेल. दरम्यान तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतं? भुजबळांवर खरंच अन्याय झाला का? तुमच्या प्रतिक्रिया काय ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी TOD मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.